जयंतराव ढापलेला साखर कारखाना परत द्या। जतमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात पोस्टरबाजी, व्यंगचित्रात्मक पोस्टरबाजीने सर्वत्र खळबळ। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। सांगली जिल्ह्यातील जत शहरात माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करणारे व्यंगचित्रात्मक डिजिटल फलक लावल्याने खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे। शहरातील प्रमुख चौकात रात्री अज्ञातांकडून हे पोस्टर लावण्यात आले होते, परंतु जत पोलीस प्रशासन व पालिका प्रशासनाने हे पोस्टर कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागू नये हे लक्षात घेऊन पहाटेच्या सुमारास काढण्यात आलं। जत शहरात अलीकडील काही दिवसात पोस्टरबाजी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। काही दिवसांपूर्वी जतमधील राजाराम बापू साखर कारखान्यावरील नाव बदलण्यात आले होते, तर काल रात्री आमदार गोपीचंद पडळकर यांचे पोस्टर अज्ञातांकडून फाडण्यात आले। या विरोधात पडळकर समर्थकांकडून काल रास्ता रोको करण्यात आला। ही घटना ताजी असतानाच आज रात्री अज्ञातांकडून जयंत पाटील यांच्या विरोधात पोस्टरबाजी केल्याने जतच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे। लावण्यात आलेल्या डिजिटल फलकावरती जयंतराव तेवढा ढापलेला आमचा साखर कारखाना परत द्या बर का। जयंतराव, तुम्ही जतमध्ये आजपर्यंत काय विकास कामे केली? उलट सभासदांचा कष्टाचा कारखाना ढापला। राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना 22,500 सभासदांच्या वतीने असे लिहिले आहे। या सर्व प्रकारामुळे जतचे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे।